नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। तथागताने प्रस्थापित केलेला सद्धम्म पूजनीय भिक्खू संघ सर्वप्रथम त्रिरत्नांना विनम्र अभिवादन करतो। ज्यांच्या महान क्रांतीने आपल्या सर्वांचे जीवन फुलासारखे फुलून गेले, असे या देशाचे देशभक्त, भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्वचरित परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये स्वतःला समर्पित करून आजच्या या धरणे आंदोलनासाठी उपस्थित असलेला आदरणीय पूजनीय भिक्खू संघ, उपस्थित उपासक आणि उपासिकांनो, बालक आणि बालिकांनो, खरं तर आपल्यासाठी आणि या जगासाठी एकमेव ठिकाण म्हणजे ज्या ठिकाणाची ख्याती या पृथ्वीवरती जगामध्ये कुठेही गेलात तुम्ही तर एकमेव ठिकाण ज्याचं वर्णन केलं जातं ते म्हणजे बुद्धगया। आणि त्या बुद्धगयेमध्ये भगवान बुद्धाचं महाबोधी विहार नावाचं एक मोठं विहार ज्या ज्या लोकांना बघितलं असेल त्यांना ते लक्षात येईल। महाबोधी विहार निर्माण झाल्यानंतर खऱ्या अर्थाने ते बौद्धांच्या ताब्यात नाही आलं। त्याला अनेक कारणं होते। आपण पाहतो की महाबोधी महाविहार हे का निर्माण झालं तर लक्षात येईल तुम्हाला, महाबोधी महाविहार बोधिवृक्षामुळे ते निर्माण झालं आहे, तुम्हाला माहीत असलं पाहिजे। आणि तिथेच का निर्माण झालं, मग इथे आपण पाहतो, तुम्ही पहा, लक्षात घ्या, आपण स्वतःला बऱ्याच वेळेस तुम्ही सांगता, सर्व लोक आम्ही बोलतानाही बोलतो की आम्ही बौद्ध आहोत। आम्ही सांगताना म्हणतो की आम्ही स्वाभिमानाने सांगतो आम्ही कोण आहोत, बौद्ध आहोत, बाबासाहेबांच्या अनुकंपेने झालेले आम्ही बौद्ध आहोत असं आपण सांगतो। त्या महाबोधी महाविहाराच्या बाजूला जे बोधिवृक्ष आहे त्याच बोधिवृक्षाखाली सिद्धार्थ गौतमाने ज्ञानप्राप्ती करून ते बुद्ध झाले। आणि ते बुद्ध झालेलं ठिकाण या जगामध्ये, या पृथ्वीवरती एकमेव ठिकाण आहे, ते म्हणजे खऱ्या अर्थानं ते महाबोधी महाविहार बुद्धगया। आणि ते बुद्धगया खऱ्या अर्थानं आपल्याला तिथेच का निर्माण झालं, तिथेच का निर्माण होतं याचा जर इतिहास पाहिला तर लक्षात येईल। कारण ते जे ठिकाण आहे ते जगाच्या मध्यभागी आहे, ते जे ठिकाण आहे ते जगाच्या मध्यभागी आहे। आणि म्हणून खरं तर त्या ठिकाणी आपल्याला स्वतःला गेल्यानंतर फार धन्य वाटतं। तुम्ही जे जे गेले असाल तुम्हाला माहीत असेल, तिथे गेल्यानंतर फार धन्यता वाटते, प्रसन्नता वाटते। डॉक्टर प्रमोद सुथडे उपासक आज दिनांक 3 मार्च 2025 ला म्हटल्याप्रमाणे सर्व समाजातील उपासक पूजनीय भिक्खू संघ या सर्वांनी आज आमच्या बुद्ध महाबुद्ध विहार जे बिहार इथे आहे, बुद्धगया इथे आहे, तिथे ते मुक्त करण्यासाठी तिथे आमचे काही भंतेशी उपोषणाला बसलेले आहे। त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही आज इथे एक दिवसीय दाक्षिण्य धरणं आंदोलन आयोजित केलं होतं। त्याला सर्व समाजातील लोकांनी आर्थिक प्रतिसाद दिल्याबद्दल मी या संघटनेतर्फे सर्वांचे आभार मानतो। आपल्याला माहीत आहे ज्या आमच्या डिमांड्स होत्या, सर्वात मोठी डिमांड ही होती, आमची जी मागणी होती, जे जाचक आणि जे अन्यकारक ॲक्ट आहे, जो बिहार राज्याचा जो ॲक्ट आहे 1949चा, तो रद्द करण्यात यावे। तसंच इथले जे बौद्ध विहार आहे बुद्धांच्या स्वाधीन करण्यात यावे, दुसरी मागणी होती। तिसरी मागणी आमची ही होती की जी बौद्ध धर्माला विसंगतीत करून तिथे जे लोकांनी, तिथल्या जे हिंदू महानने जे कृत्य केलेले आहे त्या कृत्याला तडा बसण्यासाठी व ते
कमी करण्यासाठी तिसरी आमची मागणी होती. चौथी मागणी ही होती की जे आमचे जुने भरतीची ते त्या आंदोलनाला बसलेले आहे, उपोषणाला बसलेले आहे, त्यांचं संरक्षण आमच्या बिहार गव्हर्नमेंटने करावे ही आमची चौथी मागणी. आम्हाला पूर्ण खात्री आहे की आमचा समाज एक सोबत संघ असला की आम्ही खरंच या आंदोलनाला यश येईल अशी मला पूर्ण आपल्याला खात्री देऊ इच्छितो. व या आंदोलनासाठी जे माझे सहकारी मित्र शरद यादव, दिवेकर सर, अनिल बसले सर, बाकी अमोल साळवी सर, अमोल यांनी सर्वांनी ते मला सहकार्य केलं. मी सर्वांचे आभार मानतो. तसेच आपले छत्रपती संभाजी नगर येथील सर्व उपासकांचे मी आभार मानून माझे 2 शब्द संपतो. जय भीम, जय भारत. आज 3 तारखेला विभागीय आयुक्त कार्यालयासमोर भव्य अशा निदर्शनाचा कार्यक्रम संपन्न झाला. मुळात हे निदर्शनच का करावं लागलं तर बिहार सरकारने आणि भारत सरकारने आमच्या भावना समजून घेतल्या नाही आणि ते उद्गिनीक झाल्या. आम्ही भारतीय संविधानाला मानत राहू, त्या संविधानाच्या दायऱ्यात राहून आम्ही आमच्या मागण्या आज सादर केल्या. मागण्या दिल्या, पत्र दिलं, निवेदन दिलं. कमिशनर साहेबांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला एक शिष्टमंडळ आमली केलं, भिक्षुसंघ होते आणि त्यांनी सांगितलं की आम्ही शासनाला पाठवू आणि तुमच्या भावना कळवू. परंतु आमच्या भावना कळवण्या आणि समजून घेण्या एवढी त्यांचं मन मला वाटत नाही की जे आम्हाला समजून घेतील. हे आंदोलन एवढा हा एक टप्पा होता आमचं हे आंदोलन ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस आमचे आदरणीय मार्गदर्शक डॉक्टर छत्रपती बदंत, डॉक्टर दुले सर, प्राध्यापक ऋषिकेश कांबळे सर, के.बी. दिवेकर सर आणि घोडके दादा हे मिळून आम्ही एक चर्चा केली आणि त्या चर्चेअंती आम्ही निर्णय घेतला की महाबोधी महाविहारासाठी सरकार जो आमच्याकडं रोषाने आणि द्वेषाने पाहत आहे, आम्ही त्याला प्रेमाने त्याला उत्तर देऊ आणि आम्ही त्याप्रमाणे उत्तर ठरलं. मिलिंद मल्टीपर्पजला बैठक झाली आणि सगळ्यात मोठा तर तुमचं ह्या आंदोलनाला सहभागी करण्यासाठी आहे. पत्रकार बांधवांचं खरं तर आभार मानलं पाहिजे, त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं. आम्ही हे आंदोलन पुढच्या टप्प्यामध्ये घेऊन जाऊ, त्यासाठी आम्ही लवकरच एक बैठक आयोजित करू. महाबोधी महाविहार येथील जे भिक्षू बसले आहेत त्यांना आमचं समर्थन आहे. ते नुसतं बोलकंच नाही, इथली कृतीच नाही, तर आम्ही त्यांच्या बाजूला जाऊन बसू आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही हे काम करू. मी सगळ्या भिक्षूंना, सगळ्या उपासकांना आव्हान करतो की आपलं दायित्व समजून आपण आपलं ते कार्य आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 56 आपल्याला दीक्षा दिली. दीक्षा दिल्याच्यानंतर आपण बौद्ध झालो आणि बौद्ध झाल्याच्यानंतर बौद्ध दयाचे आपण वारस झालो. आता वारसांनी ते ताब्यात घेण्याची गरज आहे आणि त्या हिशोबाने आपण ते आंदोलन करू. आणि आपण प्रेस बांधवांचे मी मनापासून आभार मानवतो. आपलं नाव सर? शरद जाधव, उपासक उपासिका द बुद्धिस्ट उपासिका सोशल फाउंडेशनचा अध्यक्ष आहे. जय भीम, नाही बुद्धाय. काय बरोबर सगळे आपले. जसे की आपण सर्व जाणतात, महाबोधी महाविहार हे ब्राह्मणांच्या ताब्यामध्ये आहे आणि त्यासाठी आपण लढा देत आहोत. आज हा 4था संघर्ष त्यासाठी होत आहे आणि याचं मूळ कारण असं आहे की आम्हाला त्या ठिकाणी जे कर्मकांड चालतं, जे बुद्ध तत्त्वज्ञानाच्या विपरीत आहे, विरुद्ध आहे, ते आम्हाला म्हणजे बुद्धाच्या तत्त्वज्ञानाला, बुद्धाच्या धम्माला ते हानिकारक आहे आणि ते कोण करतं तर ब्राह्मण करतो. आणि म्हणून आम्हाला त्या ठिकाणी ते महाविहार हे बौद्धांच्या ताब्यामध्ये पाहिजे. बंधूंनो, ते महाविहार ब्राह्मणाच्या ताब्यात कसं गेलं तर त्या ठिकाणी 1949चा कायदा झाला आणि त्या ठिकाणी ब्राह्मणाचा कब्जा कायदेशीर झाला. ठीक आहे. त्यानंतर आपण हे जाणतो की 1949चा कायदा आहे. त्यानंतर त्यावेळेस भारतीय राज्यघटना लागू झालेली नव्हती, ती 1950ला लागू झाली आणि त्यावेळेस आमच्या लोकांनी उठाव केला नसेल, कारण त्यावेळेस भारतामध्ये बौद्ध नव्हता, त्याप्रमाणे नव्हता. कारण आम्हाला बाबासाहेबांनी दीक्षा दिली 1956ला. 1956ला आम्ही बौद्ध झाल्यानंतर आम्ही आता आज जागृत आहोत आणि आम्हाला
त्याची जाणीव आहे, अभ्यास आहे आणि आमचे अधिकार कसे घ्यायचे हे देखील आम्हाला आता माहिती झालेलं आहे. म्हणून आज भारतातला संपूर्ण बौद्ध समाज हा जागृत झालेला आहे आणि हा रस्त्यावर आलेला आहे. यावेळेस यापूर्वी 3 वेळा झालेले आंदोलन हे अयशस्वी जरी ठरले असते तरी सरकारने आज जाणून घ्यावं की आज तो समाज नाही आहे, आज बौद्ध समाज हा मोठ्या प्रमाणावर आहे आणि जागृत आहे. तो आपले हक्क घेण्याची त्याच्यामध्ये क्षमता आहे. म्हणून सरकारला जे आम्ही आव्हान करत आहोत त्याप्रमाणे सरकारने त्याची गांभीर्यानं नोंद घ्यावी, गांभीर्यानं दखल घ्यावी आणि रीतसर महाबोधी महाविहार बौद्धगया हे बौद्धांच्या ताब्यामध्ये द्यावे. म्हणजे त्या ठिकाणी त्या स्थळाचं जे जगासाठी प्रसिद्ध आणि पवित्र स्थान आहे, संपूर्ण जगामध्ये पवित्र स्थान आहे, ते बौद्धांच्या रिवाजाप्रमाणे त्या ठिकाणी आपल्याला काम करता येणार आहे आणि बुद्धाचं धम्माचं पावित्र्याने त्या ठिकाणी प्रचार प्रसार करता येणार आहे. म्हणून हे आंदोलन असंच पुढं चालू राहणार आहे. जोपर्यंत महाबोधी विहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं त्याप्रमाणे आम्ही आव्हान करणारच आहोत. तरी यानंतरही सर्वांनी यामध्ये असं तनमन धनाने सहभागी व्हावे एवढे मी सर्व उपासकांच्या मार्फत सर्वांना आवाहन करतो आणि थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. मी KB दिवेकर, औरंगाबाद. बौद्धगयाला 3 बाऱ्या गेलो, पण आता सध्या आहे ना आमची बौद्धगया बौद्धाच्या ताब्यात द्यावं ही आमची भावना आहे आणि हे आम्हाला पाहिजे. आपलं नाव आहे? माझं नाव कस्तुराबाई जाधव. बुद्धगया या निमित्तानं हे आंदोलन आदरणीय भंतीजी यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी संभाजीनगरमध्ये होत आहे. याचं सगळं नेतृत्व भंतीजी आदरणीय सर्व भिक्खुगण यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. खऱ्या अर्थानं ज्याचा समाजाचा जो धर्म असतो त्या धर्माचा तो मालक असतो असे शासन निर्णयाप्रमाणे किंवा संविधानाप्रमाणे ज्याच्या त्याचा मालक असतो. पण बुद्धगया ही आमची बौद्ध महाविहार आहे हे RSSच्या ताब्यामध्ये गेलेलं आहे आणि RSSवादीमध्ये जो संघ परिवार आहे, जे संघ परिवारानं आमच्या ज्या बुद्ध जे आमच्या अस्मिता आहे त्या अस्मिताला वेगवेगळे रूप देऊन पाची पांडव म्हणून त्या ठिकाणी शोभितलं जातं आणि त्याला त्या पद्धतीनं विटंबना केलं जाते. त्याच्या विरोधामध्ये सर्व संभाजीनगर बौद्ध उपासक उपासिका बाल आणि बालिका सहज हे आंदोलन या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि ही क्रांतीची मशाल आता या ठिकाणी संभाजीनगरमध्ये पेटलेली आहे आणि ही महाराष्ट्रात नव्हे पूर्ण देशात आणि आंतरराष्ट्रीय देशामध्ये ही क्रांतीची ज्योत पेटणार आहे. आणि महाबोधी विहार हे आमच्या ताब्यामध्ये घेण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत. कारण की ही लढाई न्यायालयीन लढाई नाही की न्यायालयानं आम्हाला न्याय देणार नाही. म्हणून आम्ही सर्व बौद्ध उपासक आम्ही बौद्धवादी लोक रोडावर उतरणार आहे आणि त्या महाबोधी विहारचा ताबा घेणार आहे. ही इथून सुरुवात आहे ही या ठिकाणी मी सांगतो. आपलं नाव सर? मी बाबूराव वाकेकर, उपासक. जय भीम, नमो बुद्धाय. बुद्धगयेला जे भिक्षू संघ बसलेले आहेत उपोषणासाठी त्यांना अर्ध्या रात्री तिथल्या सरकारने उचललं आणि दुसऱ्या ठिकाणी नेलेलं आहे. त्याच्यातले काही भिक्षू आमचे बिमार आहेत. 4 भिक्षू ॲडमिट आहे. एका भिक्षूची तब्येत थोडी काल ॲडमिट होते, आज बरी आहे. तर त्या सरकारने किंवा आमच्या भारतातल्या सरकारने यांनी मोदींनी विचार करावा की बाकी धर्मीयांचे धर्मगुरूंची अशी अवहेलना केली जाते का, आमच्या धर्मगुरूंची का. आणि दुसरा प्रश्न असा आहे सरकारला की प्रत्येक धर्माचे चर्च असतील ते ख्रिश्चनांच्या ताब्यात आहे, मस्जिदी असतील त्या मुसलमानांच्या ताब्यात आहे, शिखांचे त्यांचे गुरुद्वार असतील ते त्यांच्या ताब्यात आहे आणि हिंदू धर्मीयांचे सर्व मंदिरं त्यांच्या ताब्यात आहे. मग कायदा असल्यावर, घटनेत दिलेले असल्यावर अधिकार हे आम्हाला का देत नाही? बुद्धांचेच विहार यांनी यांच्या ताब्यात का घेतला आणि बुद्धांवर हा कितीतरी वर्षापासून आधीपासून जो अत्याचार होत आहे तो हे सरकार कधी थांबवणार आहे याचं यांनी उत्तर द्यावं. आणि आता आज औरंगाबादमध्ये झालं असं पूर्ण भारतातनं बुद्धगयेला लोक येतील आणि हा
लढा खूप मोठ्या प्रमाणात दिला जाईल. जय भीम, नमो बुद्धाय. सविता अभ्यंकर. आज दिनांक 3 मार्च 2025 विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी अखिल भारतीय भिक्खू संघ, भिक्खुनी संघ, उपासक उपासिका छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन, धरणे आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेले आहे. त्या ठिकाणी हजारोंच्या संख्येने बौद्ध अनुयायी व पूजनीय भिक्खू संघ, भिक्खुनी संघ सहभागी झालेला होता. यामध्ये आम्ही प्रमुख मागण्या केलेल्या आहेत की महाबोधी महाविहार, अखिल भारतीय भिक्खू संघ व उपासक उपासिका बौद्ध अनुयायी यांना सोपवण्यात यावं. त्याचबरोबर त्या ठिकाणी जे काही कर्मकांड सुरू आहे ते सगळे कर्मकांड बंद करण्यात यावे. 22 प्रतिज्ञेच्या विरोधातले जे काही कर्मकांड आहे तर ते सगळे बंद करून त्या ठिकाणी केवळ बौद्धांचा ताबा देण्यात यावा. संपूर्ण दिवसभरामध्ये या ठिकाणी पूजनीय भिक्खू संघाची धर्मदेशना झालेली आहे. त्यामध्ये पूजनीय भदंत वास्तवी अखिल भारतीय भिक्खू संघ संघनायक, पूजनीय भदंत उपगुप्त महाथेरो अखिल भारतीय भिक्खू संघ कार्याध्यक्ष, पूजनीय भदंत हेमदम्मो महास्तवीर, पूजनीय भदंत सत्यपाल महास्तवीर, पूजनीय भदंत ज्ञान रक्षित थेरो, पूजनीय भदंत कश्यप महाथेरो, पूजनीय भदंत रत्नदीप थेरो, पूजनीय भदंत शांतिदूत थेरो, पूजनीय भदंत व इतर भिक्खू संघाची या ठिकाणी धर्मदेशना झालेली आहे. या संपूर्ण दिवसभरामध्ये महाबोधी महाविहाराचा इतिहास, महाबोधी महाविहाराची रचना, महाबोधी महाविहाराची स्थापना आणि त्यानंतर कशा प्रकारे ब्राह्मणांनी त्यावरती कब्जा केलेला आहे आणि तो कसा आपल्याला सोडवावा लागेल याविषयीचा विचार मंथन या धरणे आंदोलनामध्ये केलेलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी विविध संघटनांचे, सर्व पक्षांचे, सगळे बौद्धधर्मीय सर्व नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित होती. परंतु सर्व पंचशिलाच्या धम्मध्वजाखाली उपासक म्हणून सर्वांनी या ठिकाणी धर्मदेशना अतिशय शांततेमध्ये आजचं हे धरणे आंदोलन पार पडलेलं आहे. सर्व भिक्खू संघाच्या वतीने व उपासकांच्या वतीने या ठिकाणी सर्वांचं जे या आंदोलनामध्ये सहभागी झाले त्या सर्वांना मी साधुवाद देतो, धन्यवाद देतो. या धरणे आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी सर्वप्रथम आम्ही म्हणजे माझ्यासोबत उपमुख्यमंत्री साहेब आहेत, शरद जाधव सर आहेत, अभ्यंकर मॅडम आहेत, अभ्यंकर साहेब आहेत, के बी पुणेकर सर आहेत, त्याच्यानंतर SR बुदुळे होते, त्याच्यानंतर आपले डॉक्टर ऋषिकेश कांबळे, दिनकर ओंकार सर व इतर सर्व मंडळी आम्ही निर्णय घेतला की औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जे महाबोधी मुक्ती आंदोलन आहे त्याची आपण सुरुवात करूया. तर विद्रोही साहित्य संमेलन त्या ठिकाणी भरण्यात आलेलं होतं. त्या ठिकाणी आम्ही एक चर्चा केली आणि नंतर 2 दिवसामध्येच एक आढावा बैठक म्हणून मिलिंद मल्टीपर्पज हायस्कूल त्या ठिकाणी बैठक घेतली. त्या ठिकाणी जवळपास रजिस्टरमध्ये 394 लोकांची नोंद आपल्या ठिकाणी आहे. जवळपास 400 ते 500 लोक त्या ठिकाणी उपासक उपासिका एका मिनिटाच्या व्हिडिओच्या आव्हानानंतर त्या ठिकाणी आलेले होते आणि मग तिथून ही रणनीती ठरवण्यात आली. मग त्याच दिवशी 3 तारखेला विभागीय आयुक्त कार्यालय यांच्यासमोर हे धरणे आंदोलन करावं असं सर्वानुमते ठराव झाला आणि त्याची आज आपण अंमलबजावणी यामध्ये ह्या 4-5 दिवसाच्या ह्या कालावधीमध्ये सर्व नियोजनामध्ये व इतर पॉम्पलेट वाटणं, पत्रकं तयार करणं, शहरामध्ये जे काय सगळ्या प्रकारच्या परवानग्या घेणं, पोलीस प्रशासनाकडून परवानग्या घेणं, ध्वनिक्षेपकाची परवानगी घेणं, त्यात फिरवण्यासाठी परवानगी घेणं व इतर ज्या काही सर्व प्रशासकीय परवानग्याची शरद केलेले आहे. व हे जे काही सगळं नियोजन जे आहे बघे पेंडॉल, इथलं लाईटिंग, इथलं त्यांची व्यवस्था, कूलरची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था,
इथं उपासकांना बसण्यासाठी जी काही गाड्यांची व्यवस्था हे सगळं काही नियोजन आणि इथं प्रत्यक्ष ज्यांनी जे राबले त्यामध्ये डॉक्टर प्रमोद साहेब आहेत, अनिल कुमार रस्ते आहेत, के व्ही दिवेकर सर आहेत, व्यंकट या सगळ्या 4-5 मंडळींनी असं खूप असं परिश्रम घेतलेला आहे आणि हे पुण्य पारधी काम आहे. तर ह्या उपासकांना सुद्धा सापड देतो. या महाबोधी महाविहार त्या आंदोलनामध्ये आपण खूप असा वेळ दिलेला आहे, परिश्रम घेतलेला आहे आणि आर्थिक सहकार्यसुद्धा या ठिकाणी केलं. ज्या उपासिका आहेत यामध्ये सहभाग नोंदवला, आर्थिक सहकार्य केलं आणि जे प्रत्यक्ष यामध्ये सहभागी झाले त्या सर्वांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. जोपर्यंत महाबोधी बुद्धगया महाविहार ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त होत नाही तोपर्यंत आपण सर्वांनी हे आंदोलन असंच तेवत ठेवायचं आहे आणि आमच्या पद्धतीनं जे आपल्याला सहकार्य करता येईल ते आपण सगळ्या सहकार्याने सहभागी करायचं असं आवाहन करतो.